जय शिवराय मित्रांनो. नोव्हेंबर 1663 मध्ये स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख म्हणजे बहिर्जी नाईक हे काही कागदपत्र घेऊन किल्ले राजगडावरती येतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन भेटतात. तिथं त्यांच्यामध्ये विचार होतो, चर्चा होते. त्यावेळेस बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातचं एक प्रमुख शहर म्हणजे सुरत त्याची संपूर्ण माहिती, खडा न खडा माहिती ही छत्रपती शिवाजी महाराजांना देतात की सुरतेमध्ये किती व्यापार आहे, कोणत्या व्यापाऱ्याकडे किती पैसा आहे, कोणते व्यापारी कोण कशाचा व्यापार करतात, कुठले कुठले व्यापारी तिथे येतात. जर सुरतेवरती जायचं तर जाण्यासाठी योग्य मार्ग कोणता, सुरतेवरनं वापस यायचं तर त्यासाठी योग्य मार्ग कोणता, सुरतेवर सरदार कोणता आहे, त्याचे सैन्य कुठे आहे, कुठे कुठे कशा पद्धतीने पहारा दिला जातो, या सर्व गोष्टींची जी माहिती आहे ती बहिर्जी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांना देतात. मित्रांनो, यावरनं तुम्हाला अंदाज लागलेला असणार आहे की या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतेची पहिली लूट केली होती त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने सुरतेची लूट ही घडून आणलेली होती, त्याची कशा पद्धतीने प्लॅनिंग केली. या घटनेवरनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उदारपणा आहे तो कशा पद्धतीने दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरत शहर आहे तेच का बरं निवडलं असणार आहे हे सुद्धा आपण या थोडक्यात व्हिडिओमध्ये बघणार आहोत. असे कित्येक सारे प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. चला मित्रांनो, सुरू करू. मित्रांनो, सर्वात अगोदरचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतच हे शहर का बरं निवडलं. मित्रांनो, थोडक्यात जर कधी म्हटलं तर सुरत हे खूप आणि महत्वाचं बंदर होतं. कित्येक सारे व्यापारी हे सुरत या शहरावरती येतात आणि तिथे व्यापारी करतात. जसं की युरोप मधलं बघितलं, फ्रेंच असेल किंवा आणखीन पण काही देश असेल, डच, इंग्रज, अफगाण, इराणी येथील कित्येक सारे व्यापारी सुरतला येतात आणि व्यापार करतात. त्यावेळेस भारतामधील सर्वात जास्त श्रीमंत व्यापारी असलेले व्यक्ती सुद्धा आपल्याला सुरतमध्येच बघायला मिळत होता आणि सुरत शहर हे थोडक्यामध्ये औरंगजेबाच्या ताब्यात होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा कुठेतरी हे दाखवून द्यायचं होतं की आता जो आक्रमण आहे तो आपण डायरेक्ट मोगलांवरती करत आहोत, मोगलांना कुठेतरी चॅलेंज करायचं होतं. म्हणून सुद्धा सुरतेची लूट ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडली होती. आणि मित्रांनो, सुरतेची संपत्ती ही स्वराज्यात आणणं खूप जास्त गरजेचं पण होतं. कारण शाहिस्ते खान हा जेव्हा पुण्यामध्ये आलेला होता, पुण्यातील लोकांना त्रास देत होता, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्याला आपण आजच्या काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक म्हणतो, याचाच वापर करून पुण्यामधील जे लाल महल आहे तेथे जाऊन शाहिस्ते खानाचं मुंडकं छाटण्याचा प्रयत्न केला होता. शाहिस्ते खानाचं नशीब चांगलं होतं की शिवाजी महाराजांची तलवार ही मुंडक्याला न लागता त्याच्या बोटांना लागली आणि त्याचे बोट तिथे छाटले जातात. आणि मित्रांनो, या प्रसंगावरनं हे तर ठाम झालेलं होतं की शिवाजी महाराजांचा जो लढा आहे तो डायरेक्ट मोगलांविरुद्ध चालू झालेला होता. परंतु जर कधी भविष्यामध्ये मोगलांचा राजाच जर कधी स्वराज्यावरती चालून आला तर त्यांच्यासोबत लढण्यासाठी जे सैन्य आहे, त्याचं जे पाठबळ आहे, सैन्याला देण्यासाठी पगार असेल, जे गडकोट असेल, मजबूत बांधणी त्यांची करावं लागणार, नवीन गडकोट उभं करावं लागणार, कित्येक सारे घोडदळ, पायदळ हे आपल्या स्वराज्यामध्ये सामील करावं लागणार. आणि यासाठी लागणारा पैसा तो आणायचा कुठून, सर्व भार तर जनतेला देऊ नाही शकणार. तर त्यासाठी ही सुरतेची लूट ही शिवाजी महाराजांनी निवडली होती. तर मित्रांनो, आता आपण बघूया की शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीला कशा पद्धतीने अंजाम दिला. 1663च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या 12,000 सैन्यासोबत सुरतेवरती चालून जातात. आणि मित्रांनो, त्यावेळेस या सैन्यांमध्ये होते ते म्हणजे सरसेनापती नेतुजी पालकर, त्यांच्यासोबत मकाजी, रूपाजी, राणाजी असले कित्येक सारे बलाढ्य मावळे त्यांच्यासोबत होते. मित्रांनो, जवळपास 6 जानेवारी 1664 मध्ये सुरतेपासून काहीच अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या मावळ्यांसोबत मराठा फौजेसोबत तिथे येऊन थांबतात. सुरतेचा जो सुभेदार होता इनायत खान हा तेथील पूर्ण कारभार बघत होता. तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पत्र पाठवलं की आम्ही इथे आलेलो आहोत म्हणून, आणि तेथील जे पण व्यापारी आहे त्यांनी आमच्या सोबत यावं, खंडणीची बोलणी करावं, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, आणि मग आमच्या मागण्या पूर्ण झाल्या मग आम्ही जसं आलो तसं परत जाऊ. परंतु या पत्राचं इनायत खानाने काहीही उत्तर दिलं नाही. आणि मग नंतर काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मराठा सैन्य आहे त्यांना आदेश केले आणि त्यानुसार जे सुरतेचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जे मौल्यवान वस्तू होत्या त्या लुटून आणायचं चालू केलं. जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मंडप टाकलेलं होतं तेथे दररोज कित्येक सारे मौल्यवान वस्तू ह्या तिथे यायला लागला. मित्रांनो, सुरत म्हटलं तर कित्येक सारं सोने, नाणी, कपडे, जनावर हे सुरतेमध्ये आपल्याला बघायला मिळत होतं. तर त्या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणण्यास चालू केले. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला पूर्णपणे लुटलं आणि कित्येक सारी जी संपत्ती होती ती येथे जमा केली. आणि मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की या लुटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उदारपणा आहे, जो प्रेमळपणा आहे तो कशावरनं दिसतो. तर मित्रांनो, तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो
की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपलं सैन्य होतं, मराठे होते, त्यांना साफ निर्देश दिलेले होते, आदेश दिलेले होते की कोणीही जोपर्यंत आपल्याला प्रतिकार करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती वार करायचा नाही, निहात त्याला मारायचं नाही, विनाकारण कोणाचा पण जीव घ्यायचा नाही. ज्या पण तेथील आया बहिणी असेल त्यांच्या आबरूला थोडाही धक्का लागता कामा नये. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढी सुरतेची लूट केली, परंतु तेथील एक पण धार्मिक ठिकाण, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो, कोणत्याही धार्मिक ठिकाणाला त्यांनी हात लावला नाही. एवढंच नाही मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजतं की तेथील एक व्यापारी ज्यांचे नाव मोहनदास होते, संपत्ती तर भरपूर, परंतु हा व्यापारी खूप जास्त उदार होता, गरिबांना मदत करत असे, चांगला होता, दयाळू होता, तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी साफ निर्देश दिले होते की या व्यापाराची लूट करायची नाही किंवा या व्यापाऱ्याला थोडाही त्रास द्यायचा नाही. आणखी सुरतेमध्ये एक दलाल सुद्धा होता, त्याचे काहीच दिवसांपूर्वी निधन झालेले होते. त्याबद्दल सुद्धा शिवाजी महाराजांना माहिती होते की हा दलाल आहे, हा खूप उदारू होता, चांगला होता, गोरगरिबांची मदत करायचा. त्यामुळे त्यांच्या सुद्धा घराला शिवाजी महाराजांनी किंवा मराठ्यांनी हात लावू दिला. एवढेच नाही, इंग्रज त्यांच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही कमी मौल्यवान वस्तू होत्या त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरतेचे गोरगरीब लोक होते त्यांमध्येच वाटून दिले, आणि त्यामुळे तेथील जे गोरगरीब लोक होते ते कित्येक सारे श्रीमंत सुद्धा झाले. मित्रांनो, या घटनेवरून आपल्याला शिवाजी महाराजांचा उदारपणा आहे, त्यांचं जे प्रेमळ वागणं आहे, हे सर्व आपल्याला या घटनेमधून दिसून येतं. मित्रांनो, त्यावेळेस जर कधी बघितलं तर या लुटीमधनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये जवळपास 2.5 कोटी एवढी फक्त रोख रक्कम ही स्वराज्यामध्ये आणली होती, आणि बाकीचे मग दागदागिने असेल किंवा कित्येक साऱ्या ज्या मौल्यवान वस्तू असेल त्यांचा तर समावेश हा वेगळाच आहे. तर एवढा मोठा खजिना हा आपल्या स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी आणला होता, आणि त्याचाच पुढे मग स्वराज्याच्या वाढीसाठी हा लागला होता. मित्रांनो, अशी ही थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची जी पहिली लूट आहे त्याबद्दलची माहिती होती की कशा पद्धतीने केली, यामध्ये कशा पद्धतीने समावेश होता. संपूर्ण माहिती ही आपण व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.